तर खामगाव मतदारसंघात भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। वैष्णवी, काय अपडेट्स आहेत खामगावचे? आपण खामगावमध्ये नेमकं कोणते उमेदवार आहेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। या ठिकाणी आपण पाहतोय की भाजपचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। मोहिनी, जसं तुम्ही म्हणालात की भाजपचं पारडं जड आहे। आकाश पुणकर हे इथले संभाव्य आमदार आपल्याला दिसतायत, तर त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा। हा बालेकिल्ला जो बघतो आपण 15 वर्ष हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय, परंतु 2014 ला सगळी समीकरणं बदलली। मोदी लाटेमध्ये हा किल्ला भाजपकडे गेलाय आणि तिसऱ्यांदा आकाश पुणकर हे इथले विद्यमान आमदार जे आहेत ते पुन्हा हॅट्रिक करताना आपल्याला दिसतायत। आपण पाहतोय की आकाश पुणकर भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना मतदारांनी कौल दिलेला आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागतोय। एकूणच आकाश पुणकर आता तिसऱ्यांदा या ठिकाणी विजय होऊ शकतात अशी शक्यता महा एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त केली जाते। दरम्यान आकाश पुणकर हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत, का जनतेने त्यांना कौल दिलाय, आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार अशी अपेक्षा सर्व मतदारांना असताना तसे मात्र इथे झालेले नाही। केवळ हिंदू मुस्लिम राजकीय आरोप प्रत्यारोप यामुळेच येथील राजकारण ढवळून निघाल्याचे दिसून आले। 20 नोव्हेंबर रोजी 322 मतदान केंद्रांवर अत्यंत सुरळीत व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी इतिहासात पहिल्यांदाच खामगाव मतदारसंघात 76% वर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यामुळे ही वाढलेली मतदानाची टक्केवारी उमेदवारांची धाकधूक वाढवणारी आहे। या मतदारसंघात भाजपचे आकाश पुणकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे। दरम्यान खामगाव मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा मोठा मतदार असल्याने त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे। त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप यांचे विजयाचे गणित हे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरच नेहमी अवलंबून राहिले आहे। आजची घडी बघता खामगाव मतदारसंघात आकाश पुणकर हे बाजी मारणार असे चित्र दिसत असले तरी 23 नोव्हेंबर नंतर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोण बाजी मारतो याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागून आहे। मी सिद्धांत उंबरकर, खामगाव विधानसभा मतदारसंघ।